अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। रद्द होईल, कारण याच्यामध्ये कुठेही जो जास्तीचा टीडीआर जो म्हटलेला आहे त्याचा उल्लेख नाहीये आणि हा टीडीआर म्हणजे कित्येक फुटाचा अजून त्याचा हिशोबच लागत नाही किती टीडीआर त्यातनं जनरेट होणार आहे। तो केल्यानंतर तो सगळा टीडीआर बँक या बँकेचा मालक अदानी होणार। दुसरे हे मागे मोर्चात विषय झालेले आहेत, म्हणजे कुठेही कोणाला आणि इंडेक्सेशन काढल्यानंतर कुठेही वापरता येईल वगैरे हे सगळं म्हटल्यानंतर जर कोणाला मुंबईमध्ये काम करायचं असेल तर पहिल्यांदा 40% टीडीआर हा अडानींकडनं विकत घ्यावा लागेल। ते विकत घेतल्याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मग त्या विकासकाला पुढची परवानगी मिळेल। परंतु अडानीने जर का एखाद्या परमिशनसाठी महापालिका किंवा तिथल्या काय यूडी वगैरे डिपार्टमेंटकडे परवानगी मागितली आणि 15 दिवसात त्याचं होय नाही उत्तर आलं नाही तर परवानगी गृहीत धरून अडानींना मात्र काम सुरू करण्याची परवानगी त्याच्यात दिली गेलेली आहे। याच्यात नाही, एकूण नंतरच्या याच्यात हा सरळ मोठा भ्रष्टाचार आहे। तुम्ही म्हटलं की यामध्ये टेंडरमध्ये या सर्व गोष्टी नाही आहेत, मग कोणत्या निकषावर या इतर जागा ज्या आहेत ते दिल्या जात आहेत? तेच तर आम्हाला प्रश्न पडलाय। म्हणजे लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका मित्र, लाडका सूटबूटवाला ही योजना तुम्ही आणले का? मग बाकीच्या नाही सुविधा का नाही दिल्या? आणि टेंडर काढताना या गोष्टी टेंडरमध्ये का नव्हत्या टाकल्या? जसं पहिल्यांदा टेंडर काढलेलं त्याच्यात रेल्वे लँड नव्हती। रेल्वे लँडमध्ये सुद्धा जेव्हा मला तेव्हा माहिती दिली गेली होती त्यावेळे माहितीनुसार रेल्वेच्या जागेमध्ये आता ती म्हणतात लीजवरती दिलेली आहे। ते लीजचं आणि रेल्वेचं ते हा विषय वेगळा आहे, पण तिकडे घरं बांधून देऊन ज्याप्रमाणे बीडीडीमध्ये ट्रान्झिट नाही, घरं दिल्यानंतर मग ती जागा रिकामी करून तिथे नवीन इमारती किंवा बांधकाम सुरू करायचं। बरं, धारावीबद्दल एक तुम्ही पूर्ण धारावी म्हणून काय आराड टाउनशिप म्हणून काय आहे की नाही? शाळा कुठे होणार आहे, हॉस्पिटल कुठे होणार आहे, उद्यानं कुठे होणार आहेत, कुंभारवाडी कुठे असतील, कोळीवाड्यांचं काय करणार, चामड्याचं चर्मोद्योग जो आहे, नंतर तुम्ही जे कपड्याचं आहे ते म्हणाला ते तर ह्याचा कुठेच उल्लेख नाही। आराखडा कुठे? उद्धवजी, तुम्ही म्हणालात की तुमचं असं म्हणणं आहे की